नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राम घुगे, ॲडमिशन काउन्सिलर. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण यासाठी बनवत आहोत की बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर फिरत असताना जाणीवपूर्वक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता की आणि तो करिअर काउन्सिलिंग या नात्याने करिअर काउन्सिलिंगचे वेगवेगळे सेशन महाराष्ट्रभरामध्ये घेत असताना तो अ, समोर माझ्या तो प्रश्न आला की विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की सर उद्या भविष्यामध्ये जर का वेळ आली तर आम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज केलेलं चांगलं की कॉलेज कॉम्प्रोमाइज केलेलं चांगलं. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की एखाद्या कॉलेजमध्ये चांगली ब्रँच नसेल मिळत पण ते कॉलेज टियर 1 किंवा टॉप रँकिंग असेल, तर अशा केसमध्ये आम्ही नेमकं काय केलं पाहिजे की ब्रँच साधी किंवा ब्रँच एखादी जी आपल्याला मिळते ती घेऊन चांगल्या कॉलेजची निवड केली पाहिजे का मग एखादं कॉलेज कसंही की मीडियम लेवल टियर 2 लेवल असेल परंतु मला AIDS किंवा अशा जे पाहिजे चांगली ब्रँच मिळते, तर अशा केसमध्ये निर्णय कोणता योग्य राहील. तर आता ह्याच्यात दोन महत्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला हा आहे की ज्यावेळेस आपले जे काही सीईटी सेलचे पर्सेंटाईल आहेत त्याच्यावरती आपली ऍडमिशन प्रक्रिया होणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्याला मागच्या वर्षीचे कट ऑफ ऑब्झर्व केले की त्यांच्या लक्षात येतं एकंदरीत आपल्याला कुठलं कॉलेज आणि कोणत्या ब्रँच आणि कितव्या राऊंडला ऍडमिशन मिळू शकतं, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास विद्यार्थी करत नाही आणि त्याच्यामुळं मग करिअर काउन्सिलर वगैरे ह्या गोष्टीबद्दल त्यांना माहिती देतात. तर मी 10 वर्ष या फील्डमध्ये काम करत असताना मला ज्या काही गोष्टी ऑब्झर्व झाल्या त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का कधी भविष्यात तुमच्या समोर हा प्रश्न उभा राहिला की ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची की कॉलेज, तर आता इथं एक साधी गोष्ट विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे की ब्रँच सोबत आपण आयुष्यभर जगणार आहोत आणि कॉलेज आपल्यासाठी फक्त 4 वर्ष डिग्री पूर्ण करेपर्यंत राहणार आहे. त्याच्यामुळं कॉलेज चांगलं निवडलं तर 4 वर्षानंतर आपल्याला कॉलेज सोबत राहायचं नाही. ज्या ब्रँचमधून आपण आपलं शिक्षण घेतलंय त्या ब्रँचमध्ये पुढचं 40-50 वर्षाचं करिअरचं पूर्ण आयुष्य आपल्याला जगायचंय. त्याच्यामुळं माझं व्यक्तिगत मत असं आहे, बरेच तज्ज्ञ आहेत, करिअर तज्ज्ञ असा सल्ला देतात की ब्रँच कसली असो पण कॉलेज चांगला असेल तर करिअर घडतं वगैरे. पण एखाद्या विद्यार्थ्याला इंटरेस्ट एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये असेल आणि ती विशिष्ट ब्रँच त्याला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये नाही पण ठीकठाक कॉलेजमध्ये मीडियम लेवल कॉलेजमध्ये मिळत असेल, तर त्याला पुढचे 60 वर्ष त्याला आवडत्या फील्डमध्ये राहता येतं. त्याच्यामुळं मला व्यक्तिगतरित्या जर कोणी हा प्रश्न विचारला तर माझं व्यक्तिगत उत्तर असं आहे की आपल्याला 40 वर्षाचं करिअर ज्या ब्रँचमध्ये करायचंय ती ब्रँच आपल्याला ज्या कोणत्या कॉलेजमध्ये मिळेल तिकडे विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे. कारण कॉलेज 4 वर्ष तुमची साथ देऊ शकतं. पुढचे 40 वर्ष करिअरची तुम्हाला हवी ती ब्रँच साथ देऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला ब्रँच कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा कॉलेज कॉम्प्रोमाइज केलेलं कधीही चांगलं, हे माझं बहुतांश करिअर तज्ञाच्या अपोजिट मत आहे. पण तरी सुद्धा मी ठामपणे हे मत मांडतोय आणि हे माझं व्यक्तिगत मत आहे. बाकी विद्यार्थ्यांनी आपापला विचार करावा. परंतु भविष्यात अशी कधी वेळ आली, ती आता ह्या कॅप राऊंडमध्येच येऊ शकते. तर आपण सर्वांनी हा विचार करावा की 40 वर्ष आयुष्य आपण कॉलेज सोबत देणार आहे की ब्रँच सोबत. मग त्या अनुषंगाने विचार करून ब्रँचला प्रायोरिटी देणं हे अत्यंत गरजेचं ठरणार आहे. धन्यवाद. थँक यू सो मच.